आपल्याला जर वाटत असेल की हे बाबा आपल्याच्याने शक्य नाहीये, तर मग मला तर वाटतंय की तुम्ही प्रत्येकाने ब्युरोक्रॅट होणं हे पण गरजेचं नाहीये. आणि अनेक क्षेत्रामध्ये खूप लोकं खूप ब्युरोक्रॅट पेक्षाही सक्सेसफुल झालेली आहेत. त्यामुळे नक्कीच. हा एक मार्ग आहे, करियर प्लॅन आहे, विच मेक्स यू व्हेरी सिक्युअर. इट गिव्स यू कॉन्स्टंट इन्कम, तुम्हाला पेन्शन असते, सिक्युरिटी असते, तुम्हाला सोशल रिकॉग्निशन असतं. ह्या सगळ्याचं एक चांगलं पॅकेज आहे एमपीएससी यूपीएससी. बट दिस इज नॉट द एंड ऑफ लाईफ. त्यामुळे हो. प्लॅन बी असावा. आणि तुम्हाला एका पॉइंट नंतर तुम्हाला वाटत असेल की आय वॉन्ट टू स्विच टू प्लॅन बी, यू कॅन स्विच येस. अँड यू कॅन एक्सप्लोर. आणि मला वाटतं बाबांनी जर मला तेव्हा तेवढा विरोध केला नसता आणि इतके सगळे संघर्षातनं मी गेले नसते, तर मी कदाचित ॲज अ पर्सनॅलिटी एवढी डेव्हलप होऊ शकले नसते. आणि आज मी ऑफिसमध्ये कुठेतरी गडबडलेच असते. तेव्हा रडले नसते तर आज रडत असते. प्रायव्हेट सेक्टरपेक्षा मला अजूनही माझं मत आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पॉवर्स आहेत. सोशल रिकॉग्निशन पण जास्त आहे. पैसा कमी असतो, सॅलरी कमी असते विजवी. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मग ती एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल, पोस्ट मिळवणं आणि आपल्या आवडती पोस्ट मिळवणं हे आपलं ध्येय असतं. परंतु ती पोस्ट मिळवायला कुणाला 4 वर्ष, कुणाला 5 वर्ष, तर कुणाला 8-10 वर्ष देखील लागतात. परंतु आज वास्तवकट्ट्यावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी असे पाहुणे आहेत की ज्यांनी राज्यसेवेतील BDO, त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर या पोस्ट मिळवल्या आणि UPSCमध्ये देखील त्यांची 2दा IPS पदी निवड झाली आणि शेवटी त्यांना IRS पद मिळालं आणि आज त्या IRS म्हणून रुजू आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग पुणे येथे आहे. अशा सोनल सोनकवडे मॅडम आज आपल्यासोबत वास्तवकट्ट्यावरती त्यांचा प्रवास आणि एकंदरीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या अभ्यासाची पद्धत किंवा आत्ता जो सिलेबस बदलला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने त्याला सामोरं गेलं पाहिजेत. इयत्ता 4थीमध्ये वडिलांनी त्यांना दाखवलेलं स्वप्न त्यांनी साकार करून दाखवलंच. परंतु त्याचसोबत त्या एक उत्कृष्ट गायिका आहेत. त्यांचा अल्बम देखील प्रसिद्ध झालेला आहे. त्या एक लेखिका आहेत. त्यांचे 2 इंग्लिशमधील पुस्तकं देखील प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामुळं एकंदरीत फक्त अधिकारीच नसून तर त्यांचे छंद आणि इतर गोष्टींवर देखील आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. मॅडम, आपलं वास्तवकट्ट्यावरती स्वागत. नमस्कार. तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होते तो पॅटर्न आणि आता पुन्हा MPSC त्याच पॅटर्नवरती आलेली आहे. काय कशा पद्धतीने आता विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल, म्हणजे यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? आता एमपीएससी आणि यूपीएससी सिलेबस जर एकच आहे, तर मला वाटतंय की यातनं हे खूप पॉझिटिव्ह गोष्ट म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे की कोणताही विद्यार्थी जो एमपीएससीचा अभ्यास करतोय त्याच्यासाठी आता यूपीएससी ही मॉक टेस्ट असणार आहे. बरोबर. त्यामुळे दोन्ही परीक्षांचा फॉर्म जर विद्यार्थी भरत असेल आणि दोघांमध्ये त्यांनी आपलं लक बघायचं आहे की कुठे लागतोय नंबर. बरोबर. मला वाटतं याच्यामध्ये आता दुसरा काही राहिलेलंच नाहीये. दोघांचा सिलेबस एक आहे, अभ्यास एक आहे आणि दोघांची प्रिलिम सारखीच असणार आहे, मेन सब्जेक्टिव्ह असणार आहे, प्रिलिम ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे अभ्यास पद्धतीही सारखी असणार आहे. त्यामुळे उलट चांगलं आहे की एमपीएससी साठी वेगळं काही करायची गरज नाही. बरोबर. आणि यूपीएससी साठी सुद्धा असं. मग त्यामुळे दोन्हीही परीक्षांना अप्रोच होऊन जिथे विद्यार्थ्याला यश मिळतंय तिथे त्यांनी. कारण मी हा प्रश्न काय विचारला, कारण आता पॅटर्न चेंज झाला त्याच्यामुळे काही विद्यार्थी नाराज आहेत की बाबा अचानक स्विच कसं व्हायचं. तर आपल्या बोलण्यातून हे जाणवलं की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होता त्यावेळेस पण सिलेबस चेंज झाला, त्यावेळेस तुम्ही कसं टॅकल केलं? नाही, 2010ला मला पोस्ट मिळाली तेव्हा यूपीएससीचा सिलेबस जो होता तो 11 पासून चेंज झाला. आणि एथिक्स आणि काही नवीन पेपर्स आले. मला आठवतं GS मध्ये GS4चा पेपरचं पॅटर्न बदललं, ऑप्शनलचं पॅटर्न बदललं, ऑप्शनल एकच आला. आधी 2 ऑप्शनल होते आमच्या 2010च्या अटेम्प्टला. मला एक वाटतं की ऑफिसरला आता सिस्टीममध्ये काम करत असताना सुद्धा अनेक चेंजेस होत असतात कंटिन्युअसली. त्या चेंजेसला अडॅप्ट करण्याची क्षमता ही असलीच पाहिजे. त्यामुळे अभ्यास करतानाच त्या क्षमतेचं जर या एमपीएससी आणि यूपीएससी बोर्डांकडनं जर चाचणी होत असेल तर ती योग्य चाचणी आहे. कारण तुम्हाला 10 वर्षानंतर हा सिलेबस कधीतरी चेंज होतोय. त्यामुळे तो होणं अपेक्षितच आहे कधीतरी. आणि आता हा जो आलेला बदल आहे तो मला जास्त पॉझिटिव्ह बदल वाटतं. त्याचं कारण काय की एखादा ऑफिसर PSI लेवलला जरी असेल तरी सुद्धा फाईलमध्ये नोटिंग असतं आणि ड्राफ्टिंग स्किल असणं फार गरजेचं असतं. आणि ड्राफ्टिंग ज्याचं वीक असतं ना तो ऑफिसर म्हणून काम करताना मग त्याला जास्त प्रॉब्लेम येतात. आणि ते प्रॉब्लेम वैयक्तिक जास्त असतात कारण चुकीच्या ड्राफ्टिंगमुळे तो कदाचित फसला जाण्याची स्वतःच प्रॉब्लेममध्ये येण्याची शक्यता असते.
त्यामुळे नक्की फाईलमध्ये काय लिहायचं हे अनेक मुलांना कळत नसल्यामुळे मग त्या फाईलमध्ये सुद्धा अनेक प्रॉब्लेम येत असतात. त्यातनं तुमची तयारी आत्ताच होतीये ना ड्राफ्टिंगची, तुमचे आर्टिक्युलेशन ऑफ थॉट्स आत्ताच तयार होतात, कारण सब्जेक्टिव्ह तुम्हाला आता पेपराला सामोरं जायचंय. त्यामुळे मला वाटतं जर तुम्ही ऑफिसर म्हणून काम करणार असाल तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह दोघांमधनं असणं गरजेचंच आहे. त्यामुळे PSI STIचं मला माहिती आहे दोन्ही सब्जेक्टिव्ह आहेत, पण MPSC बदललंय. बरं, फक्त MPSC बदललंय. MPSC ची मुख्य परीक्षा फक्त डिस्क्रिप्टिव्ह झाली. बरं, तर MPSC मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होणं हे सिव्हिल सर्व्हिसेस डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. तर ते मला तर उलट माझं पर्सनल मत असं आहे की इनफॅक्ट PSI STI मध्ये सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणं फार गरजेचं आहे. कोणत्याही ऑफिसरला हे फार गरजेचं आहे, कारण तेच स्किल शेवटी कामाला येतं आमच्या जेव्हा आम्ही बसतो ऑफिसमध्ये. महाराष्ट्रामध्ये एकमेव म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे एकमेव आयोग आहे की ज्याच्यामध्ये मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह होते. UPSC सह इतर बाकी राज्यांमध्ये मुख्य परीक्षा ही कधी डिस्क्रिप्टिव्ह होत नाही. फक्त महाराष्ट्र एकमेव राज्य की मग विद्यार्थ्यांनी हा बदल स्वीकारला पाहिजे. निश्चितच मॅडम, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आम्ही पण पाहिलं आणि विद्यार्थी असे आहेत की 10-10 वर्षापासून अभ्यास करतायत. प्रत्येक मुलाखतीमध्ये मी अधिकारी असतील तर त्यांना हा प्रश्न विचारतो, किती वर्ष अभ्यास केला पाहिजेत? विद्यार्थ्यांनी स्वतःचा प्लॅन बी ठेवला पाहिजेत का? कारण आज 10-10, 12-12 वर्ष जर अभ्यास करतोय आणि यश मिळत नसेल तर विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्विच झालं पाहिजे? काय सांगाल विद्यार्थ्यांना? एकीकडे हे पण बरोबर आहे की पर्सिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे, हे सुद्धा एकीकडे बरोबर आहे. एकीकडे हे सुद्धा बरोबर आहे की UPSC आणि MPSCला प्लॅन A म्हणून ठेवा आणि प्लॅन Bचा विचारच करू नका असं म्हणणं पण बरोबर आहे. पण मग मी म्हणेन की प्लॅन B असावा, कारण आपल्याला कुठेतरी सिक्युरिटी पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, आणि MPSC आणि UPSC हे पूर्ण आयुष्यच असू शकत नाही आपलं. त्यामुळे तुमच्याकडे प्लॅन B हा असावा, पण तो बाजूला ठेवून तुमचं पूर्ण लक्ष 3-4 वर्ष तरी MPSC UPSC परीक्षेवर केंद्रित असावं. जर तुमच्या लक्षात येतं की आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने कमी पडतो आणि आपलं सिलेक्शन होत नाहीये, मेन्समध्ये असो प्रिलिममध्ये असो, कोणत्या स्टेजला तुम्ही आउट होताय ते महत्त्वाचं नाही, पण जर तुम्हाला पोस्ट 4-5 वर्षांनी मिळत नाही, आणि हाही 4 वर्षाचा एक मी जनरल फॉर्म्युला सांगते, कदाचित ते प्रत्येकाच्या बॅकग्राऊंडवर पण डिपेंडंट असेल. एखाद्या मुलाला त्याचं वय असेल 29 आणि त्याला 2-3 वर्षातच जॉबची गरज असेल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा विचार करावा, आणि एखाद्याला मी सांगू शकत नाही की तू 1 वर्ष किंवा 4 वर्ष असा अभ्यास केला तर परीक्षा पास होशील, कारण मला हे माहिती नाही की लहानपणापासून त्यांनी काय केलं. त्यांनी लहानपणापासून पेपर वाचला असेल आणि त्याचं पॉलिटी आणि सोशॉलॉजी आणि सगळे विषय जर पेपर वाचून वाचून इतकं स्ट्रॉंग झाले असतील तर कदाचित NCERTतलं प्रत्येक वाक्य त्याला आधीपासून माहिती असेल आणि त्याला गरजच नाही आहे मग प्रिलिमच्या अभ्यासाची. तो तर नुसतं पेपर बघितल्या टिक करू शकणार आहे. सो प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा बॅकग्राऊंड काय, त्यांनी लहानपणापासून काय काय केलं, अभ्यासात किती आवड निर्माण केली, कोणत्या विषयाची किती आवड आहे आणि त्याचं वेटेज किती आहे एक्झाममध्ये, या सगळ्याचा विचार केल्यानंतर ठरतं की तुम्हाला एक्झामचा नक्की किती अभ्यास करावा लागणार आहे. काही काही जण ऑब्जेक्टिव्हमध्ये खूप जास्त स्ट्रॉंग असतात, पण लिहायला बसलं की मग टेस्ट सिरीजमध्ये त्यांना कळतं की आपल्याला आहे ते सगळं उतरवता येत नाहीये. बरोबर. तर त्याच्यासाठी सुद्धा मग वेगळी तयारी करावी लागते. ह्या सगळ्या तयाऱ्या करत असताना किती वर्ष लागतील हे प्रत्येकाला प्रत्येकाचं माहिती असतं. मग त्यातनं स्वतःचाच आपण कॉल घ्यायचा की आपल्याला जर वाटत असेल की हे बाबा आपल्याच्यानी शक्य नाहीये, तर मग मला तर वाटतंय की तुम्ही प्रत्येकाने ब्युरोक्रॅट होणं हे पण गरजेचं नाही आहे. आणि अनेक क्षेत्रामध्ये खूप लोक खूप ब्युरोक्रॅटपेक्षाही सक्सेसफुल झालेली आहेत. त्यामुळे हा एक मार्ग आहे, करिअर प्लॅन आहे, विच मेक्स यू व्हेरी सिक्युअर. इट गिव्स यू कॉन्स्टंट इन्कम, तुम्हाला पेन्शन असते, सिक्युरिटी असते, तुम्हाला सोशल रिकॉग्निशन असतं. ह्या सगळ्याचं एक चांगलं पॅकेज आहे MPSC UPSC. बट दिस इज नॉट द एंड ऑफ लाईफ. त्यामुळे प्लॅन B असावा, आणि तुम्हाला एका पॉईंट नंतर तुम्हाला वाटत असेल की आय वॉन्ट टू स्विच टू प्लॅन B, यू कॅन स्विच अँड यू कॅन एक्सप्लोर. आत्तापर्यंत तुम्हाला जसं तुमच्या वडिलांनी 4थीमध्येच सांगितलं की तू अधिकारी होणार, आत्ताही पालक कित्येक सत्कार होतात, अधिकारी झाला की सत्कार होतो, गावामध्ये हत्तीवरून मिरवणुका निघतात, JCBने गुलाल उधळला जातो, आणि जे काही कॅन्डिडेट असतात की जे स्टुडंट असतात ते हे पाहत असतात आणि त्यांनाही वाटतं की माझंही असंच झालं पाहिजे. आणि त्या पाल्यापेक्षा त्या पालकांना वाटतं की नाही, माझ्या पाल्याचं पण हे असंच झालं पाहिजे, कारण समाजातली प्रतिष्ठा लगेच वाढते ना या परीक्षेमध्ये तुम्ही यश प्राप्त केल्यानंतर. येस. आणि त्याच्यामुळे झालंय असं की 7वी 8वी पासूनच मुलांना
त्या दिशेने परावृत्त केलं जाते की तू UPSCचा अभ्यास कर. ते बुक्स सुद्धा त्यांच्याकडे असतात. काय सांगाल तुम्ही, कधीपासून सुरुवात केली पाहिजेत आणि पालकांनी किती प्रेशर या विद्यार्थ्यांवरती आणलं पाहिजे? प्रेशर तर अजिबात आणू नये, पण पालकांनी नक्की हा एक मार्ग त्यांच्यासमोर आहे याची ओळख मात्र नक्की करून द्यावी, कारण हा एक चांगला करिअर ऑप्शन आजही आहे. बरोबर. आणि इंडिया जोपर्यंत डेव्हलपिंग कंट्री म्हणून असणार आहे तोपर्यंत IAS, IPS, IRS या तिन्ही सर्व्हिसेसला आणि इतरही सर्व्हिसेसला मरण नाही आहे आणि हे असणार आहे आपल्याबरोबर पुढचे 100 वर्ष. बरोबर. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना सांगावं, ओळख करून द्यावी, ऑफिसरशी भेट घालून द्यावी. पण एका पॉईंटच्या पलीकडे मला बाबांनी स्वप्न दिलं, ते मलाही करायचं होतं म्हणूनच झालेलं आहे. बरोबर. नाहीतर मी घर सोडलंच नसतं. नाहीतर मी त्यांना जेव्हा करायची इच्छा नव्हती, मी करू नये असं वाटत होतं, तेव्हा मलाच करायचं होतं म्हणून कुठेतरी मी झाले. तर तसंच होणार आहे. त्यांनी मार्ग दाखवावा, आपण करायचं की नाही ते ठरवावं. म्हणजे मुलांनीही पालकांचं किती प्रेशर घ्यायचं हे मुलांनी पण ठरवणं गरजेचं आहे, कारण तुम्ही ऑफिसर होणार आहात. बरोबर. आणि तुम्ही आता पुढच्याच वर्षी जाऊन ऑफिसमध्ये बसून जर 100 जणांचे डिसिजन घेणार आहात, जे एवढे लोकांना अफेक्ट करणार आहे, तर तुम्ही स्वतःच्या लाईफचा डिसिजन तरी घ्यावा. आणि मला खूप प्रेशर आलं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इमोशनल कोशंटच्या बाबतीत यू कॅनॉट कीप क्राईंग आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त इतरांपेक्षा बेटर असलंच पाहिजे बरोबर. असं मला वाटतं ॲज अन ऑफिसर. कारण ऑफिसमध्ये त्याच एका गोष्टीला, इमोशनल कोशंटला, इंटेलिजन्सला कमीच महत्त्व असतं, तुमच्या ॲटिट्यूडला आणि इमोशनल कोशंटला जास्त महत्त्वाचं असतं, कारण इतर सगळे प्रेशर्स किती असतात. बरोबर. त्यामुळे मला वाटतं की हे प्रेशर काहीच नाही आहे. पालकांचं तर काय, पालक आपला ऐकणारच आहे. ऑफिसमध्ये तर तुमचा नक्कीच. बॉस तुमचा ऐकणार पण नाही आहे. आणि अनेक गोष्टी अशा होणार आहेत ज्या तुमच्या हाताच्या बाहेरच्या आहेत. मग तिथे सुद्धा तुम्हाला स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी टिकवून ठेवायचीच आहे की. बरोबर. मग त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस आत्तापासूनच व्हायला पाहिजे ना. नक्कीच. आणि मला वाटतं बाबांनी जर मला तेव्हा तेवढा विरोध केला नसता आणि इतके सगळे संघर्षातनं मी गेले नसते, तर मी कदाचित ॲज अ पर्सनॅलिटी एवढी डेव्हलप होऊ शकले नसते आणि आज मी ऑफिसमध्ये कुठेतरी गडबडलेच असते. आज तेव्हा रडले नसते तर आज रडत असते. बरोबर. त्यामुळे इट्स ऑलवेज बेटर दॅट यू क्राय अर्लियर अँड देन यू एन्जॉय युअर करिअर. येस. काय आहे नक्की आता आपण ऑफिसवरती बोलत होतो. सुरुवातीला अभ्यास करत असताना विद्यार्थी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून वेगळं स्वप्न पाहत असतात, कारण ते काही मूवीमध्ये पाहिलेलं असतं किंवा काही अधिकाऱ्यांकडे पाहून जनरली आपल्याकडे मूवीमध्ये पाहून अधिकाऱ्याला जज केलं जातं. हो, रोहित शेट्टीच्या सगळ्या मूवीज Yes, तशाच आहेत. yes, म्हणजे yes, सिंगम म्हटलं की बाप रे, तो असा गाडीत नाही, असतं का प्रॅक्टिकली जे दाखवलं जातं तेवढे अधिकार असतात का, की त्या पद्धतीने काम करता येतं का? तुमच्याकडे किती पॉवर असते, किती अधिकार असतात, हे तुम्ही काय असतं त्याच्यावर पण फार अवलंबून असतं. तुमच्याकडे कोणकोणते स्किल्स आहेत. म्हणजे आज जर मला माझ्या बॉसला प्रत्येक कामामध्ये कन्व्हिन्स करायची कन्व्हिन्सिंग पॉवर असेल, तर आपोआपच माझ्याकडच्या हातातली पॉवर वाढते. बरोबर. जर मला जे म्हणायचंय ते माझ्या सुपिरियर्सकडनं मला मान्य करून घेता येत असेल, मला त्याच्यासमोर प्रेझेंट करता येत असेल, तर आपोआपच माझा जो निर्णय आहे तर तो सगळ्यांचा निर्णय होऊ शकतो. म्हणूनच मी म्हटलं की इंटेलिजन्सपेक्षा महत्त्वाचं काय असतं, इमोशनल कोशंट, थांबायची तयारी, पेशन्स असावा लागतो या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे पॉवर ही फक्त पुस्तकातनं किंवा ॲक्टमधनंच येते आणि आमच्या रूल्समधनं येते असं नसते. ती वेगळी पॉवर असते. त्याच्याही पेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉवर्स असतात ज्या तुम्हाला ऑफिस ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही एक्सरसाइज करू शकता, प्रोव्हायडेड यू आर कॅपेबल इनफ. राईट. पॉवर्स असतात. म्हणजे बरोबर. इतर प्रायव्हेट सेक्टरपेक्षा मला अजूनही माझं मत आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पॉवर्स आहेत. सोशल रिकॉग्निशन पण जास्त आहे, पैसा कमी असतो, सॅलरी कमी असते विजवी, पण त्याचा ते अगेन हाऊ यू इंटरप्रेट युअर लॉज, हाऊ यू इम्प्लिमेंट दोज, ते सगळं तुमच्या पर्सनॅलिटीवर पण अवलंबून असतं. त्यामुळे अनेक फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे तुमच्याकडे किती पॉवर आहे हे डिटरमाइन होतं. एखाद्या पोस्टवर बसल्यावर सगळी पॉवर त्या पोस्टचीच नसते. कधी कधी तुम्ही त्या पोस्टला इतकं मोठं बनवून नेता की आधीच्या प्रेडिसेसर्सला माहिती नसतं की अच्छा या पोस्टवर बसून हे काम करता आलं असतं आपल्याला. पण किंवा पॉवर शेवटी काय, लोकांचे काम करणं, किती लोकांना तुम्ही इन्फ्लुअन्स करू शकता, किती लोकांचं काम करून देऊ शकता. हां, पॉवर तेवढाच आहे, समीकरण आहे. त्यामुळे ते कधी कधी प्रेडिसेसर्सला माहिती नसतं, ते आपण करून दाखवू शकतो, मग अचानक त्या पोस्टला जास्त व्हॅल्यू येऊन जाते. त्यामुळे पॉवर फार सब्जेक्टिव्ह टर्म आहे.
पण ती असते, नक्कीच असते जास्त ॲज Yes. कम्पेअर्ड टू प्रायव्हेट सेक्टर. नक्कीच मॅडम. सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे, 8-8, 10-10 वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करतायत. काही विद्यार्थी नैराश्यामध्ये चाललेत. काय त्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? या नैराश्यामध्ये चाललेल्या विद्यार्थ्यांना याच्यातून बाहेर कसं पडलं पाहिजे? म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून नाही, परंतु अभ्यास करताना डिप्रेशन येतं, यश मिळत नाही. कशा पद्धतीने त्यांनी स्वतःला सावरलं पाहिजे? कारण मध्यंतरी काही आत्महत्येचे प्रकार देखील घडले, अजूनही घडतायत. या विद्यार्थ्यांना त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? मला स्वतःला मी आता माझ्या उदाहरणावरूनच सांगू शकते, की आयुष्य खूप मौल्यवान गोष्ट आहे आणि आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे ना, तर त्याचं काहीतरी सत्कारणी करायचं आहे आणि आपल्याला 60 वर्षाचाच जेमतेम पिरियड आहे, ज्याच्यामध्ये आपली फिजिकल कंडिशन व्यवस्थित राहणार आहे आणि त्या 60 वर्षामध्ये आपण काहीतरी करून दाखवायचं, की ज्याच्यामुळे 4 लोकांच्या आयुष्यामध्ये चांगला फरक पडेल आणि आपल्या मरणानंतर लोक लक्षात ठेवतील. हे जर डोक्यामध्ये असलं ना, की टाईम लिमिटेड आहे आणि मला करण्यासारखं खूप काही आहे, तर मग तुमच्याकडे इतक्या गोष्टी असतात की नैराश्य आणि ह्या सगळ्या गोष्टी मग इट बिकम्स व्हेरी खूप छोट्या छोट्या गोष्टी होऊन जातात मग शेवटी. पण तुम्ही जर आयुष्यापेक्षा आणि लाईफपेक्षा इतर गोष्टींनाच महत्त्व देत असलं तर नैराश्य येतं कुठून? फेल्युअरमधनं. पण फेल्युअर हे एका क्षेत्रामध्ये आले, बाकी 7 स्फिअर्स आहेत ना. कारण तुला म्हणून होलिस्टिक अप्रोच असणं आयुष्याचं फार गरजेचं आहे, की तुमची फॅमिली लाईफ असते, तुम्ही ॲज इंडिव्हिज्युअल असता, तुम्ही फेल्युअर करिअरमध्ये असतं, हॉबी तुमची एकीकडे असते. या प्रत्येकामध्ये मी काय करतोय आणि प्रत्येकामध्ये माझा दिवस कसा डिवाइड करतोय आणि माझ्या हा जर होलिस्टिक अप्रोच प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तर कधी हॉबीमध्ये फेल्युअर येऊ शकतं, कधी फॅमिली लाईफमध्ये येऊ शकतं. तेव्हा मग बाकी 3 गोष्टींकडे असतात तुमच्या, ज्या केल्यामुळे तुम्हाला बरं वाटत असतं. त्यामुळे मला हेच वाटतं की परिपूर्ण जीवन असलं आणि व्ह्यू जीवनाचा 1 डायमेन्शनल नसला ना, तर मग ह्या नैराश्याला सामोरं नाही जातात आणि फार लिमिटेड टाईम आहे. त्यामुळे शेवटी ना लॉजिकली विचार करणं प्रत्येकाला गरजेचं आहे. मी जर एवढा वेळ डिप्रेशनमध्ये घालवला तर माझा एवढा वेळ आयुष्यातला वाया जाणार आहे आणि त्याच्यातनं शेवटी काय अचीव्ह होणार आहे? आउटकम काय? 0 आहे. तर मग काय पुढे? मग माझं काय आहे? मग एवढं वाया गेल्यानंतर माझं प्रोडक्टिव्हिटी किती कमी होते आणि उलट या नैराश्यामुळे माझे बाकीचे 3 ज्याच्यामध्ये मी चांगलं काहीतरी करू शकलो असतो त्या 3 सेक्टर्समध्ये मी किती कमी पडतोय. हा विचार एकदा मनात आल्यानंतर तो उठलाच पाहिजे ना पेटून. नाही नाही रे बाबा, मला आता हे काम वेळच नाही आहे माझ्याकडे. So somehow I think everyone needs to understand that life is very uncertain and small. आपण म्हणजे फार नको त्या गोष्टींचा करायला लागलोय का? आपल्याला सगळं खूप फास्ट मिळत चाललंय, त्याच्यामुळे आपल्याला सवय झाली आहे का? सगळं असं रिमोट कंट्रोलच्या बटनावर सगळ्या गोष्टी घडतात, त्याच्यामुळे आपल्याला संघर्ष करायची सवयच नाही राहिली. बरोबर. आता विसरूनच गेलेत लोक की सुरवंटावरनं फुलपाखरू व्हायला संघर्ष नाही केला तर त्या फुलपाखराच्या पंखामध्ये बळ पण येत नाही. त्यामुळे संघर्ष केल्यावरच तुम्ही जास्त सुलाखून निघता हे लोक विसरतात. त्यामुळे संघर्ष असला तर उलट आय थँक गॉड समटाइम्स की बापरे, आय रिअली समटाइम्स. पण तो अवेअरनेस पाहिजे की आता माझा संघर्षाचा पिरियड आहे, पण नाही ह्याच्यातनं मी काहीतरी नवीन शिकूनच बाहेर पडणार आहे. बहुतेक काहीतरी अजून जास्त आय इमर्ज स्ट्रॉंगर. हे त्याच्यासाठी तो अवेअरनेस पाहिजे. तुम्ही 3rd पर्सन म्हणून स्वतःकडे बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी मग तुमचं एक्सरसाइज व्यवस्थित पाहिजे. तुम्ही अवेअरनेस म्हणजे तुम्ही काय घडतंय तुमच्यावर हे पण माहिती पाहिजे. ह्या सगळ्यासाठी मला तेच सारखं वाटतं की तुम्ही वास्तव कट्ट्यावर पण याबद्दल पण एक काम सुरू करायला पाहिजे की लहानपणापासून मुलांना काय काय गोष्टी द्यायला पाहिजे. आजकाल काय मोबाईल, ते गेम्स आणि व्हिडिओ गेम्स, त्याच्या बाहेर मुलं खेळत सुद्धा नाहीयेत. पण जोपर्यंत लहानपणापासून होलिस्टिक डेव्हलपमेंट होणार नाही ना, खेळण्यामुळे किती पॉझिटिव्ह वाटतं ते लोकांना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मग मुलं अगदी छोटे फेल्युअरला लगेचच बळी पडतात आणि त्याच्यावर आपण काम करणं खूप गरजेचं आहे. निश्चितच याच्यावरती आपण काम करूयात, आपण मिळून काम करूयात. कारण तुम्ही जसं सांगितलं की आज खेळ पूर्णपणे जे ग्राउंडवरचे खेळ आहेत हे बंद व्हायला लागलेत आणि
पूर्णपणे त्यामुळे स्पोर्ट्समन स्पिरिट नाहीसं नाहीसं झालंय झालंय. आणि त्यांना फेल्युअर खेळामध्ये सारखं प्रत्येक 2-2-3-3 मिनिटाला कोणीतरी हारतं कोणीतरी जिंकतं. बरोबर त्यामुळे हारण्याची सवय नाही राहिली मुलांना. मग बरोबर. ती मुलं जरा परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले की नैराश्य येऊन सुसाइडल yes, थॉट्स येतात त्यांच्या मनामध्ये. अगदी बरोबर. त्यामुळे समटाइम्स आय फील की सगळ्या गोष्टींना एक्सपोज होणं पालकांची जबाबदारी आहे. खेळाला एक्सपोज करा, आर्ट्सला एक्सपोज करा, त्यांना प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लोअर करू द्या आणि त्यांना काय आवडतंय. 4 आवडणाऱ्या आयुष्यामध्ये गोष्टी जर मला माहिती असल्या तर मला एखादी त्यातली फेल गेली म्हणून बाकी 3 असतात ना. बरोबर. निश्चितच मुलाखतीच्या शेवटी खरं तुम्ही अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. कारण जे नैराश्यामध्ये चाललेले विद्यार्थी आहेत यांना बाहेर काढणं खूप चॅलेंजिंग आहे आणि हे बाहेर निघणं गरजेचं आहे. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्याशी हितगुज केलं आणि खूप मौल्यवान म्हणेन मी अशा काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू.